श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजेच प्रत्येकाचं आयुष्य चांगलं असतंच असं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही टेन्शन तर असतात. काहींना असं वाटतं की खरंच हे आयुष्य मला नको आहे, ह्या आयुष्यात मला खूप टेन्शन सहन करावं लागतं आहे. तर मित्रांनो, असे काही नियम सांगणार आहे ज्यामुळे तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुमच्यासाठी फायद्याचाच ठरेल. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. बोलण्याने जग जिंकू शकता. शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीच्या देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो. असे लोक फक्त आपल्या बोलण्यानं आपलं काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात. आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चलाकीचे 21 नियम सांगणार आहे, जे तुमच्या अत्यंत उपयोगात पडणार आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त 3ऱ्या नियमापर्यंत व्हिडिओ ऐका. माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात सोडणार नाहीत. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. 1. कमजोरी. मरून जा, पण आपली कमजोरी कधी कोणाला सांगू नका. आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतो. आपल्या कमजोरी बाजू आपण सिक्रेट सगळं सांगून बसतो. जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता, कारण तीच व्यक्ती पुढे जाऊन तुमची शत्रू झालीच म्हणून समजा. त्या व्यक्तीमध्ये मतभेद होणारच. तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल तर तुमच्या या सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती फायदा उचलू शकते. आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंतच ठेवा. त्यात अवघडपणे कोणाला सांगणं म्हणजेच आपल्या मूर्खपणाची हद्द असते. 2. आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट. जर कोणासाठी तुम्ही तुमच्या आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही चुकीचे करत आहात. कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेच दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असेल. म्हणून खड्ड्यात गेली जग, दुनिया आणि लोक. सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान प्रमाणापेक्षा जास्त कुणासमोर झुकूही नका आणि गुलाम बनू नका. 3. योग्य शब्द, राईट वर्ड्स. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचं शब्द. मग ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील, नाही तर तुमच्या तोंडून निघालेले शब्द असतील. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतात. योग्य शब्दाची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते जिला कमी शब्दात जाहिराती द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. शब्दांप्रमाणे तुमची वाक्य देखील सोपे असायला हवेत. आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत. बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजत नाहीत. बोला राजासारखं, काम करा गुलामासारखं, मेहनत करा मजुरासारखी आणि आपला ॲटिट्यूड ठेवा बादशाहासारखा. स्वार्थी, सेल्फिश. तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगात स्वार्थीशिवाय कोणी तुमच्या जवळ येत नाही. एक चलाक व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन लोक आपली काम काढून घेतात. जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करून घेता आणि काहीही मोबदला देत नाहीत, तेव्हा समोरचं काम करेलच याची खात्री देता येत नाही. पण जर तुम्ही समोरच्याला त्याच्या कामाच्या बदल्यात काही देण्याचं आमिष दाखवलं तर तुमचं काम लवकर होईल. या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्याजवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. 5. नकारात्मक प्रश्न. कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल, नकारात्मक बोलत असेल तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो. चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा याचा अर्थ होतो. थंड डोक्याने विचार करून चलाखीने उत्तर देणं तुम्हाला शिकावं लागेल, कारण लोकांनी तुमचा मजाक उडवण्याअगोदर 100 वेळेस विचार करायला हवा. 6. पेशन्स, संयम. खूप महत्त्वाचा असतो हा. ज्या माणसाकडे पेशन्स नाही, संयम नाही, त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं. म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा याचा विचार करून उत्तर द्या. बहुतेक वेळेस लोक तुमच्याकडे प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय घेऊन बसता आणि तुमचं नुकसान करून घेता. म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या. 7. टॉपिक झोन. कुठल्याही मुद्द्यावर, कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुमच्या समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा. कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्याच्यावर चर्चा करा. काहीही बोलण्याअगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा, तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल. 8. आत्मविश्वास.
कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तर लोकांना ते खरंच वाटणार, आणि जर तुम्ही खरं बोलत असाल आणि तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटं वाटेल. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा तरच लोक तुमच्या बोलणे ऐकून घेतील. 9. कमी बोला, स्पीकलेस. प्रमाणापेक्षा जास्त बोलणं म्हणजेच आपल्या शब्दांची किंमत कमी करून घेणे, आपली किंमत कमी करून घेणे. 10. आय कॉन्टॅक्ट, नजरेला नजर देऊन बोलणं. बऱ्याच वेळेस समोरच्याशी बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात, तुम्ही त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून कोणाशीही बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा. 11. तोंडाने कडू पण मनाने साफ. तोंडाने गोड असणारे तुमच्याशी गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात, म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. 12. जलद आणि स्थिर विचार. एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना 1000 सोन्याची नाणी दिली आणि त्यांना एक अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायचा, आणि दुसरी अट, पुढचे 7 दिवस मी तुम्हाला भेटणार नाही. 7 दिवसानंतर ज्याची नाणी खर्च झालेली असेल त्याला मी आपल्या मंत्रिमंडळात चांगलं पद देईल आणि 5000 सोन्याची नाणी देईल. 7 दिवसानंतर सगळे सल्लागार राजाला येऊन भेटले. सगळ्यांनी हेच सांगितलं की राजा, नाणी खर्च झाली नाहीत कारण तुम्ही दिसलेच नाहीत. तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकलो नाही. त्यातला एक सल्लागार म्हणाला, राजा, मी माझी सगळी नाणी खर्च करून आलो आहे आणि तुमच्या अटीनुसार. राजाने आश्चर्याने विचारलं, कसं बरं? सल्लागार म्हणाला, प्रत्येक नाणं खर्च करताना मी त्या नाण्याकडे बघत होतो आणि मग ते देत होतो, कारण आपल्या राज्याच्या प्रत्येक नाण्यावर तुमचं चित्र आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता, प्रश्न हा आहे की तुम्ही कितीही कठीण परिस्थितीत किती जलद आणि स्थिर विचार करता. कधीकधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीतून निघणं कठीण जातं असं आपल्याला वाटतं, आणि जेव्हा त्यातून बाहेर निघतो तेव्हा त्याच अडचणी आपल्याला सोप्या वाटतात. 13. पायाला लागलेली ठेच सांभाळून बोलायला चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेच समजदारीने जगायला शिकवते. पण काही लोक ठेच लागूनही सुधरत नाहीत. एकदा लागलेली ठेच, त्यातून तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चलाखीने वागायला हवं. 14. मतलबी. या जगात मतलब हा शब्द वजनदार आहे. एका मतलब निघाला की चांगल्याचं चांगलं नातं तुटायला सुरुवात होते, माणसं दूर व्हायला सुरुवात होते. मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ राहतात, म्हणून आपल्या चलाखीने लोकांना बांधून ठेवा. लोकांना त्यांचा मतलब दाखवून त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा, त्यामुळे लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत. 15. ज्यांना काही ध्येय नाही, ज्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाहीत, अशा लोकांसोबत कधीही बसू नका. ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते पण हे खरं आहे. जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसला तर दुसरा चोर तुम्ही असणार, त्याच प्रकारे ज्या व्यक्तींच्या आयुष्यात काही ध्येय नाहीत, गोल नाही, त्या व्यक्तीसोबत राहून तुम्ही तुमचं ध्येय कधीच पूर्ण करू शकणार नाही. अशा व्यक्तींसोबत राहा ज्याच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहताल. 16. मनाने नाही, डोक्याने विचार करायला शिका. जी व्यक्ती डोक्याने नाही मनाने इमोशनल भावनिक होऊन विचार करते त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने जास्त घेत जा. 17. विश्वास, ट्रस्ट. खोटं बोलून काही काळासाठी लोकांचं लक्ष तुमच्याकडे तुम्ही स्वतःकडे आकर्षित करू शकता आणि मानही मिळवू शकता, पण ते खोटं जेव्हा उघड होईल तेव्हा तुमचा मान हा कचऱ्यातल्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो. त्या तुमची खोटी शान ही काचेसारखी असणार आहे. खऱ्याचा दगड त्यावर पडला की ती फुटणार. म्हणून जे काही बोलायचे ते खरं बोला आणि खरं बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा, जो की कायमस्वरूपी सोबत राहणार आहे. 18. स्वतःलाच जास्त हुशार समजू नका. नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींना लक्ष देऊन ऐका. कधीही हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात, इंटेलिजंट आहात. स्वतःला इतकी हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खात काढून जाईल. 19. वेळ आणि मान. तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा जास्त तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरच्याच्या दृष्टीने तुम्ही रिकामटेकडे आणि बेकार आहात. त्याच्या लेखी तुमची किंमत कवडीमोल होते. म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि मान द्या जेवढी त्याची लायकी असते. 20. स्वतःला कायम मजबूत दाखवा. एखादा साप विषारी नसला तरी तो फणा काढत असतो, सोडत असतो आणि समोरच्याला ओळखायला
येत नाही की तो विषारी आहे की नाही. लक्षात ठेवा, कधीही इतके सरळ राहू नका की कोणी येईल आणि तोडून जा. अनमोल मराठी जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापली जातात. म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असंच दाखवा. 21 लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवा. जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जातो तेव्हा त्या व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे. तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणाला, मला बांबूचे 100 फटके मारा. त्याची ही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो, पण का? तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एका अटीत आतमध्ये सोडला नाही की आतमध्ये मला जे काही बक्षीस मिळेल त्यावर अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल. हे ऐकून राजाला राग आला आणि त्याने 100 फटके हे शिपायाला दिले. लक्षात ठेवा, लोकांना चलाकीने त्यांच्याच जाळ्यात अडकवायला शिका. कधी दुसऱ्यासोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत कधी वाईट होऊ देऊ नका. मित्रांनो, कसे वाटले विचार नक्की मला कमेंट करून सांगा. असे नियम तुम्ही आयुष्यात जर बदलले तर नक्कीच तुमचं आयुष्य सुंदर होऊन जाईल. स्वामी भक्त आहात तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.